प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील जी निवडणूक आहे, आता निवडणुकीमध्ये रंग भरू लागलेले आहे। भरू लागलेत म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहे। दोन्ही बाजूनी तिन्ही बाजूनी असे अगदी अटीतटीची झुंज अशी निर्माण झालेली। प्रचार अटीतटीचा प्रचार सगळ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी ससरबुद्धे। नमस्कार। तर सरांशी आपण चर्चा करणार आहोत की आता ही जी निवडणूक सुरू आहे की जरी ह्याच्यामध्ये रणांगणामध्ये जरी 20 उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक सुरुवातीला आपल्याला तिरंगी अशी वाटत होती। म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे जे आहेत ते पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, त्यानंतर महायुती म्हणजे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आणि काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते विशालदादा पाटील। तर आता तिरंगी लढत सुरुवातीला अशी सगळ्यांना वाटत होती, पण आता नेमकी काय परिस्थिती आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा क्षेत्र येतात समाविष्ट आहेत, तर त्या विधानसभा क्षेत्रामधले जे नेते आहेत स्थानिक नेते, तर त्या नेत्यांची भूमिका नेमकी काय असेल किंवा काय आहे, तर ह्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीलाच तर मला जी असं सांगा की ही निवडणूक आता दुरंगी वाटते, तिरंगी वाटते का कसे वाटते? मतदानाला आता आजपासून बरोबर 10 दिवस राहिलेले आहेत। पुढच्या मंगळवारी मतदान होणार आहे आणि जाहीर प्रचार संपायला फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। 8 दिवस म्हणजे निवडणूक आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली असं म्हणायला हरकत नाही। खरं म्हणलं तर ही निवडणूक जाहीर झाली पूर्वी, पण आताचा प्रचाराचा जो अंतिम टप्पा आहे तो आता सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही। 5 तारखेला प्रचार खरं म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीत असलेला काँग्रेस पक्ष त्यांच्या उमेदवारीचा घोळ झाल्यामुळं खरा प्रचार सुरू झाला तो नंतरच सुरू झाला। म्हणजे त्यांचे अजूनही त्यांच्या गोंधळ संपलेला नाही, म्हणजे नेत्यांचाही गोंधळ संपलेला नाही नेमकं कुठल्या बाजूला जायचं काय। म्हणजे ते मी परवा एका ह्याच्यात बोललो होतो असं की शेक्सपियरच्या हॅमलेट असं म्हणतो की टू बी ऑर नॉट टू बी, काय करायचं नेमकं, जगावं की मरावं नाही काय करावं म्हणजे कुठल्या बाजूला जायचं, अशी आजही त्या गोंधळाची अवस्था आहे। पण तरी सुद्धा आपण लक्षात घ्या ही तशी तिरंगी लढत आता जोरात सुरू झालेली आहे। आणि आपले महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील हे सुद्धा आवर्जून सांगतात ही तिरंगी लढत आहे, ही दुरंगी लढत नाहीये। याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उद्याच उत्तर प्रदेशचे अतिशय प्रभावी असे नेते, देशभरात ज्यांना तरुण वर्ग त्यांच्याकडे असतो नेहमी, असे नेते योगी आदित्यनाथ हे उद्याला सांगलीमध्ये येत आहेत आणि उद्या संध्याकाळी त्यांची संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होती आणि त्यानंतर खरा स्पीड येणार आहे त्यांच्या संजय काकांचा प्रचार चालूच आहे आधीपासून, पण त्याला खरा स्पीड येणार आहे तो योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर येणार आहे। त्याचबरोबर दुसरी महत्वाची सभा आणि मिटिंग होणार आहे ती म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची। त्यांनी तर सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी अशी करून एक बैठक तय केली। म्हणजे सभेमध्ये कसं असतं नुसती भाषणं होतात आणि नेते आपापल्या हेलिकॉप्टरने येऊन जातात, लोक आपल्या घरी जातात, कार्यकर्ते आपल्या दुसऱ्या कामाला, पण त्यांनी कुणाची काही शंका असतील, कुणाचे काही प्रश्न असतील हे सगळे ऐकून घेऊन त्या संदर्भात अशी ती मीटिंग ठेवली। आणि हे झालं संजय काकांच्या बाजून चालू आहे, त्यांच्या नेहमीच्या सभा चालू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे गुरुवारी परत सांगलीमध्ये येत आहेत, सांगली मतदारसंघामध्ये तासगावमध्ये त्यांची सभा होणार आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पण सांगलीमध्ये येत आहेत, त्यांची पण चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। यातली सगळ्यात महत्वाचा दौरा मला पवार साहेबांचा वाटतो, कारण शरद पवार साहेबांना राजकारणाची इथल्या चांगली जास्त माहिती आहे। उद्धव ठाकरे साहेबांना माहित नाही असं म्हणत नाही, परंतु खरं अंतर्गत राजकारण कसं आहे, काँग्रेसचे एकूण स्ट्रक्चर कसं आहे, इथलं राष्ट्रवादीचे स्ट्रक्चर कसं आहे,
त्यामुळे शरद पवारांचा दौरा हा चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला खरी गती येण्याच्या दृष्टीनं म्हणजे संघटनात्मक गतीच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि जाहीर प्रचाराच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंचा दौरा जास्त महत्वाचा आहे. कारण उद्धव ठाकरे आपल्याला माहिती आहे की जाहीर सभा गाजवतात, त्यामुळे चंद्रहार पाटलांचा प्रचार तेव्हा सुरू होईल. आता विशालदादा पाटील उभारलेत अपक्ष उमेदवार, त्यांचाही प्रचार त्यांच्या पद्धतीने चालू आहे. त्यांच्याकडे काही उघडपणे काँग्रेसमधले लोक किंवा भाजपमध्ये आपले विलासराव जगताप आहेत माजी आमदार, ते त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर फिरतायत, नगरसेवक फिरतायत, प्रचारामध्ये सहभागी आहेत. तर अशी आता प्रचाराची खरी एकूण सगळी गती दिसते संबंध मतदारसंघामध्ये. पण आता जे हे 6 विधानसभा क्षेत्र हो, तर तिथं जे स्थानिक जे नेते आहेत म्हणजे जे नेते आहेत की एक तर जे पहिल्या फळीतले किंवा म्हणजे जे एक तर आमदारकीच्या म्हणजे स्पर्धेमध्ये आहेत, बरोबर, किंवा काही जण आमदार आहेत, तर त्यांची भूमिका त्या पक्षाच्या उमेदवाराच्या संदर्भात कशी आहे? आता आपण असं करूया, जे क्लिअर मतदारसंघ आहेत म्हणजे विशेषतः भाजप आणि महायुतीच्या दृष्टीनं क्लिअर बाजू म्हणली, सगळ्यात क्लिअर बाजू आहे ती भाजप आणि महायुतीचीच आहे. कारण त्यांचे उमेदवार फिक्स आहेत, त्यांचा चिन्ह फिक्स आहे, त्यांचा पक्ष फिक्स आहे, त्यांचे नेते फिक्स आहे, त्यांचे पदाधिकारी फिक्स आहे. आता सांगली मतदारसंघामध्ये बघितलं आपण तर आमदार सुधीरदादा गाडगीळ प्रचारात आघाडीवरती आहेत, माजी आमदार नितीनराजे शिंदे आघाडीवरती आहेत, स्वातीताई शिंदे आघाडीवरती आहेत, किंवा माजी आमदार दिनकर तात्या पाटील आघाडीवरती आहेत, शेखर इनामदार ह्या मतदारसंघाचे समन्वयक ते आघाडीवरती आहेत. हा सांगली मतदारसंघाचा विषय झाला. ठिकठिकाणी त्यांनी नमो संवाद सभा सुद्धा भरपूर घेतल्या. त्याचबरोबर पलीकडच्या मिरज मतदारसंघामध्ये सुद्धा सुरेश भाऊ खाडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचार सुरू आहे. मकरंद देशपांडे हे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्याचं संयोजन आणि सगळं समन्वयन करतायत. दीपक बाबा शिंदे एक सिनियर नेते आहेत, ते पण त्या मोहिमेत आहेत. प्रकाश डंग जे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे आपल्या भाजपचे अध्यक्ष आहेत, ते पण त्या प्रचारामध्ये आहेत. दुसरा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं क्लिअर म्हणजे खानापूर आटपाडी, याच्यामध्ये नुकतीच परवा मीटिंग झाली. आपले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हे काय आपले यांचे सुहास भैया बाबर आणि माजी सभापती जिल्हा परिषदेचे तानाजीराव पाटील, हे दोघं जणही प्रभावी नेते आहेत तिथले शिवसेनेचे. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना, या दोघांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि संजय काकांच्या पाठीशी आपण उभं राहायचं. कारण या मतदारसंघामध्ये पाणी आणण्यासाठी स्वर्गीय अनिल भाऊंनी जसे प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर संजय काकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्या दोघांचं एकत्रच काम करायची त्यांची दोघांची नेहमीच हे राहिलेली होती. आणि त्यामुळं अनिल भाऊंनी हा शब्द दिलेला आहे की आपल्याला संजय काकांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि त्यांची हॅट्रिक करायची. त्यामुळे तो शब्द आपण पाळला पाहिजे असं सुहास भैया बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी स्वतः जाहीर केलेला आहे. त्यामुळे तो एक क्लिअर झालेला आहे. त्याचबरोबर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत, आमदार गोपीचंद पडळकर आहेत, हर्षवर्धन देशमुख आहेत. ही सगळी मंडळी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये आहे. तिसरा महत्वाचा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव. या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा देशमुख हे उमेदवारी मागत होते, आपल्याला माहित आहे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष. त्यांनी एका मीटिंगमध्ये थोडीशी नाराजी पण व्यक्त केली, परंतु त्यांनी सांगलीच्या सुद्धा हे झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या सभेत सुद्धा हजर राहिले, ते भाषणही केलं त्यांनी. आता नुकतीच 1-2-4 दिवसापूर्वीच इथं मोठी सभा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. त्या सभेला सुद्धा पृथ्वीराज देशमुख हजर होते आणि त्याचबरोबर संग्रामसिंह देशमुख आहेत, जे त्या मतदारसंघाचे समन्वयक आहेत किंवा प्रमुख आहेत या विधानसभा मतदारसंघाचे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी सगळी सूत्र प्रचाराची आपल्या हातात घेतली आणि पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये त्यांनी आपला प्रचार जोरात तिथं भाजपचा चालू केलेला आहे. जतमध्ये विलासराव जगताप हे भाजपमध्ये बाहेर पडले आणि त्यांनी विशालदादांचा प्रचार सुरू केलेला आहे, थेट प्रचार सुरू केलाय. त्यांनी उघडपणे केलाय, त्यांनी काय लपवून केलेलं नाही. मात्र त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे असतील, माजी सभापती जिल्हा परिषदेचे रवी आहेत, तमनगोंडा रवी आहेत आणि प्रसिद्ध डॉक्टर तिथले आणि उत्तम वक्ते डॉक्टर रवींद्र आगळे, भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते नेते आहेत, तेही प्रचारामध्ये सहभागी आहेत. आमदार विक्रम सावंत हे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण आहेत,
त्यांचे एक सरदार पाटील नावाचे जवळचे तिकडचे सहकारी आणि आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ते आता संजय काकांच्या प्रचारात नुकतेच सामील झालेले आहेत. म्हणजे त्या बाबतीत ते चाललेलं आहे. आता राहिला तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ. हा तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ हा संजय काकांचा स्वतःचाच मतदारसंघ आणि बालेकिल्ला, त्यामुळे तिथं प्रभाकर पाटील प्रचार करतायत. मोठ्या प्रमाणावरती त्यांचा तिथं प्रचाराचं सगळं सूत्र ते सगळे हलवतायत. असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे. चंद्रहार पाटलांची मी सांगितली, आता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे किंवा यांची सभा होणार आहे. खरी पंचायत अशी झालेली आहे की काँग्रेसच्या नेत्यांची खरी घोटाळा झालेला आहे त्यांचा. या सगळ्या ह्याच्यात जर आपण पाहिलं तर की त्यांनी आता डॉक्टर विश्वजित कदम आमदार आहेत पलूस कडेगाव तालुक्यातले, पृथ्वीराज पाटील आहेत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, विक्रम सावंत ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत. या सगळ्या मंडळींनी विशाल पाटीलना उमेदवारीसाठी साथ दिली. काँग्रेसलाच ही उमेदवारी मिळायला पाहिजे वरे, आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. परंतु महाविकास आघाडीनं काही ऐकलं नाही, म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही ऐकलं नाही आणि ती उमेदवारी फायनल झाली चंद्रहार पाटलांची. त्यामुळं आता ह्या तिघांची खरी पंचायत झालेली आहे. आता विश्वजित कदम काही मिटिंग वगैरे घेत आहेत असं दिसतंय चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी म्हणून अशी घेत आहेत. पण विशाल पाटलांचं मग काय करायचं, त्यांच्याबरोबर ते राहिलेले होते, त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. तशीच अवस्था पृथ्वीराज पाटलांची पण आहे. ते पण बरोबर होते. त्यामुळं आणि इकडं विक्रम सावंतांची तशीच अवस्था झाली. त्यामुळं सगळ्या खऱ्या अर्थानं हे काँग्रेसचे नेते धर्मसंकटात सापडलेले आहेत की नेमकं काय करायचं. आणि या सगळ्या गदारोळामध्ये हे जे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत ते अडकलेले आहेत. काय म्हणजे त्यांनी आतापर्यंत मैदानात कधी हार घेतलेली नाही. काय महाराष्ट्र केसरीचं मैदान 2 वेळा मारलेलं आहे. पण हे जे मैदान आहे आताच लढाई चाललेली आहे राजकीय लढाईच्या मैदानात, त्यांना हा पहिल्याच झटक्यात जो अनुभव आलाय लोकसभेच्या तो एकदम वेगळाच आलाय. म्हणजे कोण कुठल्या बाजूला हे कळत नाही अशी कुस्तीतले जरी सगळे त्यांना डाव येत असले राजकारणातल्या डावामध्ये आता नेमका इथं डाव कुठला टाकायचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यांची जी एक प्रतिमा आहे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून, ती इथं खरं म्हणजे त्यांची पणाला लागली आता. म्हणजे सगळी आपण ते पैलवानच असल्यामुळे असं म्हणू की त्यांची सगळी शक्ती आता पणाला लागलेली आहे याच्यामध्ये. आता पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची सभा झाल्यानंतर नेमकं आता त्यांच्या प्रचाराला कशी गती येते ते बघायचंय. मी मगाशी म्हटलं तसं पवार साहेबांची मिटिंग ही त्या दृष्टीनं फार महत्वाची आहे, कारण त्यांना सगळे त्यातले अंतर्गत बारकावे माहित आहे. ते बऱ्याच सामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी ह्या जिल्ह्यातल्या ओळखतात आणि कुणाला कसं प्रचाराच्या कामाला लावायचं ते त्यांना चांगलं माहित आहे. ह्या दोन्ही नेत्यांनी खरोखरच मनावर घेतलं. त्यांनी आता चंद्रहार पाटीलची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी धाडसानं जाहीर केलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्या उमेदवारीच्या पाठीमागे ते राहिलेले आहेत. त्यांनी आता खरं म्हणजे ही जर सीट प्रतिष्ठेची म्हणून लढवायची असेल तर त्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणावे. नाहीतर हा पैलवान त्यांनी आणून या मैदानात उभा केला. आपल्या खेडेगावामध्ये कुठल्याही यात्रेमध्ये कुस्तीचे मैदान होतात आपण बघितलेले आहे. पैलवानाला असं हाताला धरून फिरवतात, हाय का जोड म्हणून असं फिरवतात. त्यांनी सुरुवातीलाच त्याला हाताला धरून फिरवलेलं आहे. आता ती जोड लागल्यानंतर त्याला बळ द्यायचं काम, ती हलगी चांगली वाजली पाहिजे, हे काम ह्या मंडळींचं आहे. आता ते कसं करतात त्याच्यावरती ही लढत तिरंगी कशी रंगतीये हे खरं अवलंबून राहणार. पण तुम्ही सगळं हे चित्र सगळ्या पूर्ण मतदारसंघामधलं वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामधलं तुम्ही सांगितलं. पण प्रत्यक्ष आता जे वातावरण दिसते म्हणजे ग्राउंडवरती, म्हणजे जिथं प्रचार प्रत्यक्षात जिथं सुरू आहे तिथं मात्र जर पेपरच्या बातम्या जर तुम्ही काढून बघितल्या तर आपल्याला असं दिसतंय की काँग्रेसचे नेते जरी महाविकास आघाडीच्या प्रचारात असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र विशाल दादांच्या प्रचारात असलेले दिसतात. कारण त्यांचे नावच आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांचे. बरोबर. तर नेते एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे असा. मी तुम्हाला आठवत असेल आपण पहिला जेव्हा ह्या विषयातला व्हिडिओ केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं मी महाभारती युद्धाच्या वेळेचं उदाहरण दिलं की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वचन दिलं की मी तुझ्याकडे येतो, न धरी शस्त्र करी गोष्टी सांगे न युक्तीचे आचार, असं म्हणून मी इकडं तुझ्याकडे येतो
आणि माझं सगळं सैन्य मात्र ते दुर्योधनानं मागणी केल्यामुळे त्यांच्याकडे गेलं. पण त्यावेळी कसं होतं सर, श्रीकृष्ण हा तन मन धनानं इकडे पांडवांच्या बरोबर होता, अर्जुनाबरोबर होता. हे गोष्टी युक्तीच्या ह्यांना सांगतात का नाही तुला माहिती. मग त्यावेळी आता इथं कसं आहे, जरी प्रत्यक्ष नेते तिकडे असले तरी ते त्यांच्या संदर्भात लोकांच्या मध्ये संभ्रम, म्हणजे अशी चर्चा आहे. म्हणजे आपण असं काय त्याच्यामध्ये ठामपणे म्हणू शकत नाही, पण लोक अशी चर्चा करतात. नेते जरी इकडे असले तर त्यांचे रस, त्यांचे कार्यकर्ते सगळे विशालदादांच्या बरोबर. आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे विशालदादांच्या बरोबर आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या उपाध्यक्ष आहेत जयश्रीताई पाटील, या उघडपणे प्रचारात त्यांच्या आहेत. त्यांनी अजिबात काही आत बाहेर उघडपणे त्यांच्यावर, आणि त्यांचे कार्यकर्ते मदत हो युवा मंच म्हणून जो आहे तो सुद्धा कार्यकर्ते त्यांच्यावर जाहीरपणे प्रचारात आहेत. त्या म्हणजे अशी राजकारणामध्ये भूमिका क्लिअर पाहिजे आणि एकदम अग्रेसिव्ह असं म्हणजे आक्रमक प्रचार सुरू आहे. हा, ते कसं आहे, क्लिअर जर नसेल, एक लक्षात घ्या, आता हे जे कोण काँग्रेसचे नेते इकडं व्यासपीठावरती चंद्रहार पाटीलचे आम्ही आहोत म्हणून सांगतात किंवा असतील, दाखवत असतील आणि कार्यकर्ते इकडे असतील, उद्धव ठाकरे हे असे नेते आहेत, तुम्ही लक्षात ठेवा, त्यांना हे सगळे रिपोर्ट जात नसतील असं नाहीये. ते पुढच्या निवडणुकीमध्ये इथं सगळे महाविकास आघाडीची अडचण करणार. म्हणजे ह्यांनी जरी वचपा काढायचा तरी वचपा काढल्याशिवाय सोडणार नाही. कारण त्यांनी मागच्या वेळेला 2 वेळेला असा वचपा काढलेला आहे. भाजपचा एकदा वचपा काढलाय त्यांनी, ह्याच पलूस कडेगावमध्ये त्यांनी संग्रामसिंह देशमुखांचा प्रचाराचा मांडव उतरवायची वेळ आली, तिथं शिवसेनेची उमेदवारी करून. आणि इकडं इस्लामपूर मतदारसंघामध्ये निशिकांत दादा पाटलांची उमेदवारी डावली गेली तिथं, आणि त्यांनी शिवसेनेची उमेदवारी ठामपणे स्वतःकडे ठेवली. त्यामुळं हे आता पूर्वीची इलेक्शनचे दिवस गेले, आता ते की आता हे नवीन ह्यांच्या काँग्रेस बरोबर आलेले आहेत, शिवसेना ही. हे लक्षात घ्या, आतापर्यंत शिवसेना त्यांच्याबरोबर कधी नव्हती, आणि शिवसेनेची एकूण कामाची पद्धत आणि हे आपण मागच्या वेळेस सुद्धा चर्चा केली आपण. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सगळं बघून ठेवतील आणि विधानसभेच्या वेळेला ह्याचा वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाही. हा, म्हणजे असं माझा तरी अंदाज आहे त्याचा. तसं होऊ शकतं. पण आज जे वातावरण आहे, म्हणजे तिरंगी लढतीचं जे वातावरण आहे, आणि एका वेळेला काल तर मला वाटतं काल खासदार संजय काकांनी प्रेस घेतली, पत्रकार परिषद घेतली, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विशालदादांच्यावर टीका केली. तर तो विषय जर पाहिला तर निवडणूक ही दुरंगी असल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. परंतु जर असं झालं की समजा जिंकून कोण येणार हा भाग नंतरचा, परंतु समजा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील, हे समजा निवडणुकीमध्ये काय त्यांचं पराभव झाला किंवा थोडक्या मतामध्ये पराभव झाला किंवा मतं कमी पडली, असे काय जर काही राजकारणात त्याला जबाबदार तुम्ही कुणाला धरणार? तर ते तुम्ही म्हणताय तसं उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांना जबाबदार धरतील, 100% धरणार. आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना त्यांची जी ताकद आहे ते चंद्रहार पाटील यांच्या पाठीमागे लावावी लागेल असं त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कारण त्यांनी मिळाले पण तसं सांगितलेलं आहे. शिवसेनेचे जे आता उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे शिवसैनिक आहेत, तर ते असं खासगीमध्ये चर्चा करतायत की काँग्रेसला आमच्या बरोबर आमच्या पाठीमागे ताकद लावावीच लागेल. बरोबर. तर ती जर नाही लावली तर मात्र तुम्ही म्हणताय तसं विधानसभेची गणित सगळ्यांचीच बिघडतील. कारण मग कुठल्या जागेवर उद्धव ठाकरे दावा दाखवतील, दावा सांगतील, आणि तिथं कुठल्या उमेदवाराला. आणि लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी आता इतकी स्पर्धा निर्माण झालेली आहे, अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये, त्यामुळे त्यांना उमेदवार मिळणार नाही असं समजायचं काही कारण नाही. कुठलाही आता चंद्रहार पाटील हे काही शिवसेनेचे उमेदवार नव्हे, त्यांना मिळाले उमेदवार, एवढे डबल महाराष्ट्र केसरी त्यांना उमेदवार मिळाला. त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात मध्ये मग ते असा उमेदवार शोधून काढतील, आणि ह्यांची जी वचपा काढायची वगैरे भाषा आहे की नाही, तीच भाषा त्याला उत्तर देतील. बरोबर. तर एकंदरीत सगळं चित्र जर आपण सांगली लोकसभा मतदारसंघातलं पाहिलं तर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी गणित आहे, आणि ती गणित प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये सुद्धा वचपा काढणे किंवा कुणाची तरी गेम करणे असे प्रकार अंतर्गत पातळीवरती सुरू आहेत. मग कोण पक्षांतर्गत असलेले पण काढतायत, कोण दुसऱ्या पक्षात एका आहेत, दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला मदत करतात. अशा सगळ्या भानगडी, हे खरं म्हणजे चित्र असं लोकसभेला दिसत नव्हतं पूर्वी, आपण आता निवडणुकीत पहिल्यांदा दिसतोय. याच्यावरनं मी तुम्हाला मध्ये म्हटलं तसं
की विधानसभेला काय होईल याची मला कल्पना सुद्धा करता येत नाहीये. म्हणजे लोकसभा ग्रामपंचायत सारखी वाटत. हो अक्षरशः म्हणजे गावकीचे संघर्ष चालल्यासारखं वाटत, तसं इथं वाटायला लागले. तर खरं चित्र जे मतदानानंतर निकाल ज्यावेळेस 4 जुलैला होणार आहे, तर त्याच वेळेस मला अजून असं वाटतंय, आज तारीख आहे 30, उद्या 1 तारीख आहे. आता ह्या 2-3 मोठ्या सभा, 4 सगळ्या दोन्ही पार्टीच्या सभा होऊन जातील. अनेकांच्या भूमिका त्या बघितल्या तर साधारणपणे मला असं वाटतं 3 तारखेनंतर खरं मतदारसंघामधलं वातावरण बदलेल किंवा आहे असं राहील किंवा तापेल, काही होऊ शकेल. 3 तारखेनंतर मग आपल्याला कळेल की कुणाचं वारं कुठल्या बाजूला आहे, कुठल्या बाजूला आहे, म्हणजे कुणाचं वारं आहे का कुणाचं लाट आहे का कुणाचं काय आहे, ते आपल्याला 3 तारखेनंतर साधारणपणे अंदाज येऊ शकतो. परंतु 4 जुलैला निकाल झाल्यानंतरच नेमकी कुणी कुणाची गेम केली, बरोबर, कुणी कुणाची वाट लावली, कुणी कुणाचा वचपा काढला, हे सगळं आपल्याला 4 जुलैलाच काँग्रेसच्या मेळाव्यात षडयंत्र काय म्हणले ते षडयंत्र कोणाचं होतं. तर ह्या सगळ्याचा उलगड आपल्याला 4 आणि हे सारखं जे षडयंत्र सुद्धा जे काँग्रेसचे नेते सुद्धा त्या मेळाव्यात बोलत होते की ते त्यांचा कुणावर रोख आहे ते त्या व्यक्तीला कळलेलंच असणार आहे. नक्कीच ते काय गप बसणार नाहीत. मग ते वचपा करणार ते काय ते वाट बघणार ना, काय म्हणते ते कार्यक्रम कधी आणि कसा काय, बरोबर आहे. तर ते पण सुरू आहे. तर आता ह्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होणार आणि ह्या सगळ्याचा परिणाम, आणि तुम्ही म्हणताय तसं मग या 2 दिवसानंतर खरं शेवटचा टप्पा जो आहे तो खरा, त्याची जी गती असते, म्हणजे ज्यावेळेस एखादं लक्ष भेदत असतो माणूस, तेव्हा ती शेवटी जी जाताना गोळी खुसते, त्यावेळेचं जे स्पीड आहे, त्यावेळची जी गती आहे, शेवटची बॉक्सिंग मध्ये कसं असते बघा, शेवटची फेरी जी असते ती महत्त्वाची, घंटा वाजवून फेरी करतात की ती शेवटची फेरीला कोण टिकून राहतोय. तर ती आता शेवटची फेरी उद्यापासून सुरू होते. तर त्या फेरीत काय होते आपण बघूया. आणि आपण आता फक्त प्रशासन सगळ्यांना आवाहन करते, मतदान करा, आवाहन करू शकतो, मतदान करा, जास्तीत जास्त लोकांनी दबावाला बळी न पडता आणि आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला आपण आणि सगळ्यात महत्वाचं तानाजीराव, मी बघितलेलं आहे असं की वयोवृद्ध लोक जे असतात, म्हणजे अगदी 100-100 वर्षाचे लोक येऊन सुद्धा मतदान करतात. आपण बातम्या दिल्या त्याच्या फोटो सकट. त्यानंतर अंध अपंग लोक, सगळे विकलांग, ज्याला आपण आता नवीन त्यांनी शब्द जो वापरलेला आहे, दिव्यांग लोक, ते येऊन मतदान करतात. तर मग धडधाकट असलेल्यांनी का करायचं नाही मतदान, त्यांनी अजिबात हे करता कामा नये. ते लोक ईर्षेनं मतदान करतात, जिद्दीनं करतात. तर धडधाकट लोकांनी तर पहिल्यांदा जाऊन मतदान करायला पाहिजे. बरोबर. पण ते लोकांना त्याचं बऱ्याच लोकांना गांभीर्य, कारण आता पहिला आणि दुसरा टप्पा जो झाला तर त्याच्यामध्ये साधारण 60% आसपास मतदान, काहीच नाही म्हणजे मतदान लोकशाहीमध्ये तर प्रचंड प्रमाणात मतदान होणं आवश्यक आहे. तर आपण दोघं पण असं विनंती करूया मतदारांना की आपण सर्वांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करा आणि एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजावा. म्हणजे इतकं मतदान चांगल्या उत्स्फूर्त करा की खरोखर पुन्हा पुढच्या भविष्य काळामध्ये मतदानाची सक्ती करायची वेळ येऊ नये. एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करत राहूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.